नमस्कार. आज आपण एका अत्यंत गंभीर विषयावर बोलणार आहोत. एक मोठं भूराजकीय संकट उभं राहिलंय, ज्यामुळे ऊर्जा क्षेत्रात मोठी उलथापालट झाली आहे आणि त्याचे आर्थिक परिणाम आता दिसू लागले आहेत. तर पाहूया की जगभरातील सेंट्रल बँक्स आणि धोरणकर्ते या आव्हानाला कसं तोंड देत आहेत. विचार करा, एका रात्रीत जगाचा 20% तेल पुरवठा अचानक थांबला. काय होईल? नेमकं हेच घडलंय. हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे इतिहासातला सगळ्यात मोठा ऊर्जा पुरवठ्याचा धक्का बसला आहे आणि यामुळे संपूर्ण जागतिक व्यापार आणि सप्लाय चेन्स धोक्यात आल्या आहेत, ज्यामुळे एका गंभीर आर्थिक संकटाची सुरुवात झालीय. सध्या धोरणकर्त्यांच्या मनात एकच भीती आहे, स्टॅगफ्लेशन. आता हा एक दुर्मिळ पण खूप वाईट आर्थिक प्रकार आहे. यात काय होतं, 3 गोष्टी एकत्र येतात. महागाई वाढते म्हणजे वस्तू महाग होतात, बेरोजगारी वाढते म्हणजे नोकऱ्या जातात आणि आर्थिक वाढ पूर्णपणे थांबते. खरं तर हे कोणत्याही अर्थव्यवस्थेसाठी एका दुःस्वप्नासारखं आहे. या विश्लेषणात आपण या 5 टप्प्यांमधून जाणार आहोत. आपण आधी या संकटाचं मूळ समजून घेऊ, मग त्याचे जागतिक परिणाम पाहू आणि शेवटी या संकटातून काही अनपेक्षित संधी निर्माण होऊ शकतात का यावरही नजर टाकू. तर पहिला विभाग, जागतिक ऊर्जा धक्का. हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद होणं ही काही छोटी गोष्ट नाहीये. ही एक अशी ठिणगी आहे जिने जागतिक ऊर्जा बाजारात जणू आगच लावली आहे आणि आता त्याचे परिणाम संपूर्ण जगभर जाणवत आहेत. आता हे संकट किती मोठं आहे हे समजून घेण्यासाठी फक्त हा एक आकडा पुरेसा आहे. हा जो ऊर्जा पुरवठ्यातला व्यत्यय आहे ना, तो 1970च्या दशकातल्या प्रसिद्ध तीर संकटापेक्षा जवळजवळ दुप्पट मोठा आहे. म्हणजेच आपण एका अभूतपूर्व आर्थिक वादळाचा सामना करत आहोत. आता वळूया जगाच्या 3 मोठ्या आर्थिक महासत्तांकडे, अमेरिका, युरोप आणि चीन. या ऊर्जा संकटाचा सामना करताना या प्रत्येकाची स्वतःची अशी कोणती दुखरी नस आहे ते पाहूया. सुरुवात युरोपपासून करूया. युरोपची परिस्थिती सध्या खरंच खूप आव्हानात्मक आहे. मागच्या संकटांच्या वेळी त्यांच्याकडे जे पर्याय होते ते आता नाहीत. त्यांची प्रतिसाद देण्याची क्षमता खूप मर्यादित झाली आहे. विशेषतः युरोपियन सेंट्रल बँकेसमोर धोरणात्मक निवडीचे फार कमी मार्ग उरले आहेत. युरेशिया ग्रुपचं विश्लेषण हेच सांगते. बघा, 2022मध्ये युक्रेन युद्धाच्या वेळी युरोपने जसं खुलेपणाने आर्थिक पॅकेज दिलं होतं तसं आता शक्य नाही. का? कारण सरकारी तिजोरीवर आधीच कर्जाचा बोझा आहे आणि महागाईची भीती आहेच. त्यामुळे आता प्रत्येक पाऊल खूप विचारपूर्वक आणि जपून टाकावं लागतंय. दुसरीकडे अमेरिकेतून मात्र एकदम वेगळा, जरा आशावादी सूर ऐकू येतोय. जगातील सर्वात मोठा ऊर्जा उत्पादक असल्यामुळे त्यांना वाटतंय की या संकटात आपण बऱ्यापैकी सुरक्षित आहोत. पण हे वास्तव आहे की फक्त एक समज? अमेरिकेत पेट्रोलचे दर वाढलेत, हे खरे, आणि त्याचा सामान्य माणसाच्या खिशाला फटका बसतोय. पण तरीही हे दर 2022मध्ये पोचलेल्या उच्चांकापेक्षा अजूनही कमी आहेत आणि याच कारणामुळे काही विश्लेषकांना वाटतंय की अमेरिकेची अर्थव्यवस्था हा धक्का पचवू शकते. चीनची कहाणी मात्र जरा गुंतागुंतीची आहे. एकीकडे संकट येण्याआधीच त्यांची अर्थव्यवस्था मंदावली होती आणि आता जागतिक मंदी आली तर त्यांच्या एक्सपोर्टवर आधारित मॉडेलला मोठा धक्का बसेल. पण दुसरीकडे त्यांच्याकडे रशियाकडून मिळणारं स्वस्त तेल आहे, हा त्यांच्यासाठी एक मोठा प्लस पॉइंट आहे. चला, आता या मोठ्या देशांच्या पलीकडे जाऊन पाहूया या ऊर्जा धक्क्याचे परिणाम विकसनशील देशांवर कसे होत आहेत, ज्यांच्याकडे संसाधने कमी आहेत, आर्थिक सुरक्षा कमी आहे. कारण ह्या संकटाची साखळी खूप खोलवर पोचते. तयारीमधला फरक बघा किती मोठा आहे. जपान आणि दक्षिण कोरियासारख्या देशांनी 200 दिवसांपेक्षा जास्त पुरेल एवढं तेलसाठा करून ठेवलाय. तर दुसरीकडे फिलिपिन्ससारख्या आग्नेय आशियाई देशांकडे फक्त 60 दिवसांचा साठा आहे. ही ऊर्जा सुरक्षेतील एक मोठी विषमता आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की या देशांना खूप कठोर पावलं उचलावी लागत आहेत. कामाचा आठवडा 4 दिवसांचा करणे, 1 दिवसाआड गाडी चालवण्यावर बंधनं घालणे, हे सगळे उपाय सांगतात की या ऊर्जा धक्क्याचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर किती थेट परिणाम होतोय. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रदेशांचं विश्लेषण केलं. आता या सगळ्याला एकत्र जोडून पाहूया की जागतिक पातळीवर धोका नेमका काय आहे. जग मंदीच्या दिशेने जाते की त्याहून वाईट म्हणजे स्टॅगफ्लेशनच्या? ही टेबल एका नजरेत सगळं चित्र स्पष्ट करते. युरोप आणि विशेषतः आग्नेय आशियाई देशांना सर्वात जास्त धोका आहे. का? कारण त्यांचा आयातीवरचं अवलंबित्व आणि मर्यादित पर्याय. याउलट अमेरिका स्वतःच्या ऊर्जा उत्पादनामुळे थोडी सुरक्षित स्थितीत आहे.
आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि कदाचित सर्वात रंजक भागाकडे आलो आहोत. असं म्हणतात की प्रत्येक संकटात एक संधी दडलेली असते. तर मग या ऊर्जा संकटाचा असा कोणता अनपेक्षित पण चांगला परिणाम होऊ शकतो? बघा, 2 मोठ्या आर्थिक शक्ती या संकटाला कसा प्रतिसाद देत आहेत. चीन या संकटाचा वापर आपल्या ग्रीन एनर्जी ट्रान्झिशनला वेग देण्यासाठी करतोय, तर युरोप सध्या फक्त तात्पुरती ऊर्जा सुरक्षा मिळवण्यावर लक्ष केंद्रित करतोय. त्यासाठी त्यांना कोळशासारख्या पर्यायांकडेही वळावं लागतंय. आणि प्राध्यापक जॉन गॉंग यांचं हे म्हणणं चीनच्या याच दृष्टिकोनाला दुजोरा देतं. वाढत्या पेट्रोलच्या किमतींमुळे चीनमधली अनेक कुटुंब आता इलेक्ट्रिक गाड्या घेण्याला प्राधान्य देत आहेत. म्हणजे हे संकट त्यांच्यासाठी एक प्रकारे उत्प्रेरक, एक कॅटलिस्ट ठरत आहे. मग शेवटी प्रश्न हाच उरतो, या आर्थिक संकटाच्या काळ्या ढगांना चंदेरी किनार असू शकते का? काय हे आजचं ऊर्जा संकट उद्या जगाला स्वच्छ आणि अक्षय ऊर्जेच्या दिशेने वेगाने पुढे नेणारा एक हरित उत्प्रेरक ठरू शकतं? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, जो दाखवतो की कधीकधी संकटातूनच नवनिर्मिती होत असते.